इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी माझ्या संत ज्ञानेश्वर माऊलींची. पुण्यापासून जवळ आळंदी हे गाव आहे. माऊलीच्या कृपेने पावनभूमी झाली अशी माझी माऊली. तिथे गणपतीचं पण मंदिर खूप सुंदर आहे. सिद्धविनायक गणपतीचं मंदिर. आषाढी कार्तिक एकादशीच्या या दिवशी प्रचंड भाविकांची गर्दी असते. मंदिरामध्ये गेल्यावर असे वाटते की इथेच राहावे, अशी ती पावनभूमी म्हणजेच आळंदी आहे. तिथे सर्व वारकरी आहेत. अतिशय सुंदर दृश्य पाहण्यास मिळते. संध्याकाळी हरिपाठाचा पण आनंद घेता येतो. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली असा गजर करतात. जवळच मुक्ताईचे मंदिर आहे. इथे सिद्धेश्वर महादेवाचे पण मंदिर आहे. खूपच सुंदर मंदिर असे सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. अशी माझी ज्ञानेश्वर माऊली. ते सकाळ संध्याकाळ महाप्रसादाचा पण आनंद घेता येतो. इथे अजान वृक्ष आहे. अजान वृक्षाजवळ विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे. तिथेच भाविक लोक पारायण सुद्धा करतात. तिथे पिंपळाचं झाड बरेच वर्षापासून जुने आहेत. ज्ञानोबा तुकाराम असं गजर करता करता लोक माऊलींच्या दर्शनाला जातात. अशी माझी माऊली. इथे लहान मुलांचे आश्रम आहे. उदाहरणार्थ संत सेवा आश्रम. अतिशय सुंदर शिकवले जाते.